नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कोल्हापूर साईडला 14 तारखेला पावसाचा अंदाज आहे 5च्या टायमाला. तसेच शेतकरी मित्रांनो, कोल्हापूरला करवी तालुक्यामध्ये काल 14 तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस झाला आणि करवी तालुक्यामध्ये गारा देखील पडल्या. तर शेतकरी मित्रांनो, करवी तालुक्यामध्ये गारा पडून घराचं नुकसान देखील झालं. काही काचावर गारा पडल्यामुळे, खिडकीच्या काचावर गारा पडल्यामुळे घराच्या त्या काचा देखील फुटल्या. तर शेतकरी मित्र, त्यासाठी आपण काय करायचं, थोडं सावध राहा. आपल्या शेतातील कामे असतील ते कामं करून घ्या. कारण परत वातावरणात बदल थोडा झाला आहे. कारण काही तालुक्यामध्ये जे पावसाचे वातावरण होते, त्या वातावरणात थोडा बदल झाला आहे आणि पाऊस त्या ठिकाणी नाही, फक्त ढगाळ वातावरण आहे. तरी शेतकरी मित्र, सध्या तरी 17 तारखेपर्यंत 17 तारखेपर्यंत ढगाळ वातावरणच राहणार आहे आणि लातूर साईडला स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच परंतु शेतकरी मित्र, 18 तारखेला 18, 19 आणि 20 या तारखांना जरा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, 18 तारखेला कोल्हापूरच्या निपाणी या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सांगली, जत या ठिकाणी एकदम आभाळ ढगाळ राहणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो. तसेच शेतकरी मित्र, सोलापूर, नळदुर्ग, धाराशिव इकडे पाहायला असता लातूर, कळंब, बीड, परळी, तसेच अहमदपूर, उदगीर आणि इकडं पाहायला असता वली, निलंगा, औसा या भागामध्ये देखील 18 तारखेला 6च्या टायमाला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच अहमदपूर, निलंगा आणि नांदेड, तसेच भोकर, उमरखेडा, हिंगोलीला देखील जोरदार पाऊस राहणार आहे शेतकरी मित्र 18 तारखेला आणि गारा देखील पडण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, लातूर, परळी, वाला या ठिकाणी, तसेच कोपरा या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आणि गारा देखील पडू शकतात. तसेच हिंगोली साईडला देखील गारा पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच भोकरला देखील गारा पडण्याची आणि हा पाऊस एकदम सुसाट असा जोरदार वादळी वाऱ्याचा पाऊस राहणार आहे 18 तारखेला. तर शेतकरी मित्र, 19 तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस राहणार आहे. परंतु हा पाऊस 18 आणि 19 तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण हे जास्तच राहणार आहे. तसेच विदर्भ साईडला आदिलाबाद, तसेच इकडं पाहायचं आहे यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच कांडली या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि इतर जिल्ह्यात विदर्भ साईडला वातावरण हे एकदम ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे 19 तारखेला. तसेच शेतकरी मित्र, परभणी, नांदेड या भागामध्ये वातावरण ढगाळ राहील 19 तारखेला आणि बीड, कळंब, धाराशिव या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस शक्यता आहे 19 तारखेला. केज, बोरखडी या भागामध्ये आणि वडवणीपासून अलीकडे थोडा, तसेच कळंब या साईडला सर्वसाधारणतः एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. वावणी पाऊस राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस एकदम वादळी वाऱ्यासह जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच तुळजापूर, धाराशिवचा काही भाग, नेतला, लोहार, औसा, लातूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. शिरूर, अनपटली या भागामध्ये 19 तारखेला सर्वसाधारणतः एकदम जोरदार पाऊस राहणार आहे वादळी वाऱ्यासह. तर शेतकरी मित्र, अहिल्यानगरच्या काही भागामध्ये देखील 19 तारखेला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि इकडं पाहायला असता पुण्याच्या काही भागामध्ये देखील 19 तारखेला 19 मार्चला हा पाऊस राहणार आहे. तसं अकोले या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे आणि महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात वातावरण एकदम ढगाळ राहणार आहे. परत काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा देखील पाऊस पडू शकतो. परंतु आपण सांगितल्या ठिकाणी हा पाऊस नक्कीच 100% पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, छत्रपती संभाजीनगरला 20 तारखेला आभाळ एकदम जास्त ढगाळ राहणार आहे आणि तशी इकडं पाहायला असता जालना, अ, अ, बोरखरण या ठिकाणी देखील पाऊस राहणार आहे. तसेच खामगावला देखील अवकाळी पाऊस 20 तारखेला राहणार आहे. तसेच इकडं ब्रह्मपूर, खंडवा या भागामध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि वाशिम, हिंगोली या भागामध्ये देखील 20 तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. कारण हा लो प्रेशर लातूर, परळी, कळंब या भागामध्ये लो प्रेशरचा केंद्रबिंदू दाखवला आहे. त्यामुळं महाराष्ट्रात 20 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे. या सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि शेतकरी मित्र, परत
28 तारखेपर्यंत 30 मार्चपर्यंत पावसाची शक्यता आहे. पण सध्या तरी आपण हा 20 मार्चपर्यंत हवामान अंदाज सांगितला आहे. तरी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काय बदल होतो ते पुढील अपडेटमध्ये आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकू, की 30 मार्चपर्यंत किती आणखीन काय बदल झाला आहे हवामानामध्ये आणि आणखीन कुठे-कुठे पाऊस 28, 29, 30 मार्चला राहण्याची दाट शक्यता आहे ते आपण सांगू. तर असेच रोजचे ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.